नमस्ते. आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी तसेच समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्यातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी उन्हाळी सुट्टी संदर्भात निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन आम्ही दिलेलं आहे. उन्हाळी सुट्टी संदर्भात आणि अंगणवाडी सेविकांना 2026 या सालामध्ये मे महिन्यामध्ये पूर्ण 1 महिन्याची सरसकट उन्हाळी सुट्टी मिळालीच पाहिजे या आशयाचं आम्ही पत्र आज जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि त्या संदर्भात सकारात्मक चर्चा देखील केलेली आहे. उन्हाळ्याची तीव्रता बघता, उष्माघाताची प्रकरणं बघता अंगणवाडीच्या चिमुरड्यांना अंगणवाडीत बोलावणं कितपत योग्य आहे आणि या उष्माघाताच्या अशा अनेक घटना घडत असताना अंगणवाडीच्या चिमुरड्यांची जबाबदारी कोण घेणार? तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस ही एकटी काम करणार आहे, तर त्यांच्या सुद्धा जीविताला धोका होऊ शकतो, त्यांना सुद्धा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा उन्हाळी सुट्टी मिळणं गरजेचं आहे. आज या निवेदनाद्वारे आम्ही सरकारला सुद्धा एक विनंती करू इच्छितो की अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना सरसकट 1 महिना उन्हाळ्याची सुट्टी दिली पाहिजे. आहाराचे दिवस हे कोरडा आहार वाटप करून हा कोरडा आहार सदरचा अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना पुरवला गेला पाहिजे व आहाराचे दिवस भरून काढले गेले पाहिजे. जसे चिचोंडी पाटील येथील आपली एक भगिनी लाभार्थी पालकाने बलात्कार करून निर्घृण हत्या केलेली आहे, तशी घटना त्या घटनेची पुनरावृत्ती अंगणवाडी ताई मदतनीस ताई यांच्याकडून होऊ नये याची देखील शासनाने काळजी घेतली पाहिजे. अनेक महाराष्ट्रातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामधील शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस हे सगळं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बंद असतं आणि फक्त अंगणवाडीलाच का बरं उन्हाळ्याची शाळा असावी? अंगणवाडीच्या चिमुरड्यांना ऊन लागत नाही का? आणि अनेक घटना तुम्ही बघत आहात त्याप्रमाणे अंगणवाडीच्या काही चिमुरडे हे दगावलेले आहेत. जर एखादा अंगणवाडीतला बाळ जर अंगणवाडीत दगावलं उष्माघाताने तर याला जबाबदार कोण असणार आहे याचं शासनाने उत्तर द्यावं असे आम्ही आज या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की अंगणवाडी ताईंना सरसकट उन्हाळी सुट्टी ही 1 महिन्याची मंजूर झालीच पाहिजे. धन्यवाद. आता कसं बोल बिंग